नमस्कार. मी सौ अंजली पोफळे हैदराबाद येथून बोलत आहे. हे वर्ष हे अक्का वेलणकर यांचं शताब्दी वर्ष आहे. परमपूज्य अक्का या हैदराबादमध्ये त्यांनी यायला सुरुवात केली आणि त्या दरवर्षी भागवत सांगत असत. आणि आमच्या टोपेबाई ह्यांच्यामुळे मी त्या भागवताला दरवर्षी जात असे. आणि जेव्हा असं अनेक वर्ष त्यांनी भागवत सांगितलं, अनेक वर्ष आम्ही त्यांचं भागवत ऐकलं. नंतर मला साल आठवत नाही, पण ज्या वेळेला ज्या वर्षी त्या वारल्या, त्यांनी देह ठेवला त्या वर्षी त्या नांदेडला त्यांनी देह ठेवला, पण त्या तत्पूर्वी त्या हैदराबादमध्ये होत्या आणि हैदराबादमध्ये त्यांचं भागवत चालू होतं. त्यांचं भागवत चालू असताना मी पहिले 2 दिवस गेलेली नव्हते, तर दरवर्षी जाणारी आणि माझ्या घरी अक्का अनेक वेळा आलेल्या. म्हणजे त्यांनी भोजनाचा प्रसाद वगैरे घेतलेला आणि त्यांनी जी भिक्षा घेतली त्यामुळे मला खूप आनंद झालेला होता. नंतर माझ्याकडे तर एक कुत्रं होतं, त्याचं नाव मोती. तो सोफ्यावर बसून राहायचा. तर त्या म्हणायच्या, अक्का म्हणायच्या, अगं स्वर्ग म्हणजे काय असतो? स्वर्गात जातो म्हणजे इथंच असे भोग भोगतो, जसा हा तुझा मोती भोगतोय तसं. आणि अशा अनेक गोष्टींवर गप्पा मारायच्या, अनेक गोष्टी सांगायच्या, अनेक बोलता बोलता आपण कसं वागावं, कसं राहावं हे सगळं त्या छान समजावून सांगायच्या. आणि त्या वर्षी 2 दिवस मी गेले नाही म्हणल्यानंतर त्या अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी मला निरोप पाठवला की तू का येत नाही आहेस, तू ये. तर मग मी 3ऱ्या दिवशी गेले आणि त्यांना सांगितलं की माझी एका म्हणजे ठिकाणी कम्युनिटी हॉलमध्ये 18 दिवस भगवद्गीतेवर रोज एका अध्यायावर प्रवचनं चालू आहे. आणि मी जर भागवत ऐकून एक तर मध्ये उठावं लागेल आणि दुसरं तर उठून मला जावं लागेल. त्यावेळेला मी पूर्ण अक्कांच्या विचारांच्या अधीन झालेली असणार आणि मग मी जाऊन तिथं मला ज्या अध्यायावर बोलायचं आहे त्याच्यावर बोलणं कठीण होईल, म्हणून मी खरं तर गेले नव्हते. तर त्यांना मी हे 3ऱ्या दिवशी गेले आणि त्यांना जेव्हा मी हे सांगितलं तेव्हा अक्का म्हणाल्या, तुझ्यासारख्या मुलीला काही अवघड नाही आहे गं, काय होणार आहे, तू ये. बरं म्हटलं, उद्यापासून येईल, पण मी साधारण 5:45 उठून जाईन, कारण तिथं 6ला सुरू होतं. तर त्या म्हणाल्या बरं, काही हरकत नाही. आणि मग मी रोज जात होते आणि नंतर माझ्या प्रवचनाला निघून जायची. आणि शेवटच्या दिवशी सकाळी होतं जेव्हा 8व्या दिवशी, त्यावेळेला मला काही गडबड नव्हती जाण्याची. तेव्हा मला जवळ बसवून घेतलं आणि मला म्हणाल्या, मला एक वचन हवं आहे. म्हटलं काय वचन हवं आहे अक्का तुम्हाला? मी नक्की दे. तर त्यांनी सांगितलं की हे बघ बेटा, मी भागवत सांगते, पण तुझा गाढा अभ्यास उपनिषदाचा आहे. कारण वयाच्या 20व्या वर्षीपासून मी उपनिषदांचा अभ्यास मी एकटी नव्हते करत. मी चिन्मय मिशनमध्ये शिकत होते, मला स्वामी स्वरूपानंद शिकवत होते, त्यानंतर स्वानंदम हे शिकवत होते. त्यामुळे सगळ्या दशोपनिषदांचा 3 वेळा अभ्यास झालेला, नंतर ब्रह्मसूत्रांचा झालेला आणि गीतेचाही, असा माझा 3ही ह्याचा अभ्यास झालेला होता. त्यामुळे त्या म्हणाल्या की, आणि हा त्यांचा नम्रपणा होता, अक्कांना येत नाही असं काहीच नव्हतं, पण मला प्रद्युक्त करण्यासाठी त्यांनी मला असं सांगितलं की मी काही ती हंसगीता म्हणा, कपिलाची सांख्ययोग म्हणा, किंवा दत्तगुरूंचं जे आख्यान आहे ते म्हणा, किंवा राहूचं आणि आपल्या जडभरिताचं, हे मी सांगू शकत नाही. तर तू हे सगळं नीट सांगशील, म्हणून तू आतापासून हे सांगायचं, भागवत सांगायचं. तर मी म्हटलं, अक्का मी तुमच्या भागवताशिवाय कोणाचं भागवत वाचलं नाही, कधी ऐकलं नाही, कधी बोलले नाही. मी प्रवचनं करते, वेदांतांवर प्रवचनं करते, समर्थांच्या दासबोधावर करते, मनाच्या श्लोकांवर करते, आत्मारामावर करते, किंवा ज्ञानेश्वरी
आणि बाकीचे म्हणजे एकनाथी भागवत वगैरे ह्या सर्व ग्रंथांवरती मी बोलते, हरिपाठावर वगैरे. पण मी कधीही भागवत सांगितलं नाही अक्का. पूर्ण भागवतही मी असं कधी बसून नीट ऐकलं नाही. तुमचंच भागवत मी दरवर्षी ऐकत आलेली आहे. मी कशी बोलणार? तर मला म्हणाले, मला माहिती आहे तू बोलणार आहेस, तर तू बोलायला पाहिजे. मी म्हटलं बरं, तुमची आज्ञा शिरसावत म्हणून त्यांना नमस्कार केला आणि त्यांना वचन दिलं की मी बोलेन, पण मला तुम्ही 6 महिने द्या. मी आधी अभ्यास करते, मग संस्कृतमधलं जे भागवत आहे ते आणलं आणि मी त्याचा अभ्यासाला सुरुवात केली. 8 दिवस पण झाले नाहीत मी अभ्यास करायला सुरुवात करून, आणि मला असा अक्कानी देहाचा त्याग केल्याचं, त्यांचं देहांत झाल्याचं मला कळल्यानंतर माझ्या मनात विचार आला की आता आपण कशाला अभ्यास करायचा आणि कशासाठी बोलायचं. पण मी दिलेलं वचन त्यांनी त्यांच्या डायरीत लिहून ठेवलं होतं आणि त्यांच्या दादांना सांगितलेलं होतं की अंजुताईंना बोलवायचं आणि त्यांचं भागवत करायचं. अजून अक्का जाऊन 15 दिवस झाले नाहीत तर मला दादांचा फोन आला आणि दादा म्हणाले तुम्ही भागवत करायला या. म्हणलं हो, मी अभ्यासाला आत्ता तर सुरुवात केली आहे, तुम्ही मला 6 महिने द्या, मग मी येऊन बोलीन. कारण अभ्यास झाल्यानंतर 1-2 भागवत करायचे हैदराबादमध्ये आणि मग जाऊन बोलायचं. कारण मी बोलणार होते त्या अक्कांच्या सगळ्या लोकांसमोर, म्हणजे ज्यांनी भागवत कोळून प्यायलेत अशा लोकांसमोर मी बोलणार होते. तर त्याच्यासाठी मी आधी मला येतं की नाही हे बघून मी बोलणार होते. म्हणून मग मी त्यांना तसं कळवलं आणि दादांनी मान्य केलं. आणि मग मी हैदराबादमध्ये माझे 6 महिने अभ्यास झाल्यानंतर हैदराबादमध्ये पहिले आमच्या, तुम्हाला माहिती असते, जवळकरबाई शांताबाई जवळकर यांच्या घरी भागवत केलं आणि दुसरं भागवत आमच्या टोपेबाईंच्या घरी केलं. मालती टोपे याही सर्वांना माहिती आहे. आणि मग त्यानंतर मग मी मुंबईला अंबरनाथला आले आणि मग अंबरनाथला मी भागवत केलं. 8 दिवस 3.5 तास रोज मी सांगत होते आणि सर्व तिथला जो श्रोतृवर्ग होता तो अत्यंत चांगला होता. त्यामुळे मला बोलायला उत्साह येत होता. आणि मग बोलून झाल्यावर रोज एका ठिकाणी कोणाच्या तरी घरी आम्ही जात होतो. पण ते मी कधीही विसरणार नाही. आणि त्या लोकांनी इतकं सुंदर माझं स्वागत केलं. आणि आता अक्कांचं तिथे देऊळ झालं आहे, अक्कांची मूर्तीची स्थापना झाली आहे हे मला कळल्यानंतर आता मात्र मला वाटतं की परत एकदा यावं अक्कांच्या तिथं आणि परत भागवताची उजळणी करावी. आणि माझे अनेक भागवत अनेक ठिकाणी सांगून झालेले आहे, पण हे सर्व अक्कांच्यामुळे झालेलं आहे. आणि अक्कांनी मला म्हणजे मी ज्ञानामध्ये होते, पण भक्ती ही माझ्याकडे किती होती माहिती नाही. पण ज्या वेळेला मी भागवत सांगायला सुरुवात केली तेव्हा मी भक्तीमध्ये डुबून गेले आणि मला कळलं की ज्ञानोत्तर भक्तीच ही श्रेष्ठ असते. आणि म्हणून मी अक्कांना कधीही विसरणार तर नाहीच. त्यांचे माझ्यावर खूप उपकार झालेत आणि त्यांना त्रिवार वंदन करून मी माझे बोलणं इथं थांबवते. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.